नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये। बघा, अंगणवाडी सेविका ताईंनो, मदतनीस ताईंनो, मी मागच्या वेळेस देखील एक व्हिडिओ पाठवलेला। त्या व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे आता केंद्र शासनाकडून अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्या समोर आलेली आहे। केंद्र पुरस्कृत एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या खात्यामध्ये केंद्र प्रवर्गणी हा SNA प्रणाली लागू करण्यात आलेली आहे आणि ती लागू करण्यात आलेल्या प्रणालीबद्दल खूप महत्त्वाचे अपडेट आपल्या समोर आलेले आहे। दिनांक बघा, तुम्ही याची दिनांक पाहू शकताय, 16 फेब्रुवारी 2026 हे परिपत्रक आहे। अत्यंत महत्त्वाचा हा GR आहे। मी तुम्हाला याच्यामध्ये शासन निर्णय काय झाला हे देखील सर्व सविस्तरपणे सांगणार आहे। तुम्ही एकदा याची दिनांक पाहून घ्या ताईंनो, 16 फेब्रुवारी 2026 हे परिपत्रक आहे। आणि याच्यामध्ये बघा, यांनी स्पष्टपणे काय म्हटलेलं आहे, एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे मानधन अदा करण्याकरिता केंद्र शासनाकडून प्राप्त मंजुरी विचारात घेऊन केंद्र हिस्सा व त्यास समरूप राज्य हिस्साचा निधी खालील विवरणपत्रातील रकाना क्रमांक 2 येथील लेखाशीर्ष उद्दिष्टांमधून नमूद करण्यात आलेला आहे। आणि एकूण बघा 182 कोटी, एकूण रक्कम बघू शकताय तुम्ही, 182 कोटी 30,86,000 एवढा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे। SNA प्रणाली आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आता SNA प्रणाली अंगणवाडी सेविका मदतनीसांच्या मानधनासाठी मंजूर करण्यात आलेली आहे। परंतु त्या प्रणालीसाठी कोणती कागदपत्रे लागतात, कशा पद्धतीने ती कागदपत्रे आपल्या तयार करायची, हे सर्व सविस्तरपणे देखील मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। तर आपण नक्की हा GR काय आहे, हे परिपत्रक काय आहे, आपण थोडक्यात जाणून घ्या। बघा, केंद्र पुरस्कृत एकात्मिक बालविकास सेवा योजना सर्वसाधारण या योजनेची SNA स्पर्श निधी प्रवाह कार्यपद्धतीतून अंमलबजावणी करण्याकरिता केंद्र शासनाने प्रवर्गनिहाय म्हणजे मदर सँक्शन केलेल्या निधीच्या वितरणाबाबतचा हा महत्त्वपूर्ण GR आहे। महिला व बालविकास विभागाकडून हा GR काढण्यात आलेला आहे। दिनांक आपण पाहिलेला आहे 16 फेब्रुवारी 2026 हे GR आहे। प्रस्तावनेमध्ये बघा काय म्हटलेलं आहे, केंद्र शासन व राज्य शासन या दोन्ही स्तरावरील रोख व्यवस्थापनाचे कॅश मॅनेजमेंट करण्यासाठी ही प्रणाली आणण्यात आलेली आहे। आणि अधिक परिणामकारक साध्य करण्यासाठी केंद्र पुरस्कृत योजनांचा निधी वितरित करण्यासाठी SNA स्पर्श ही पर्यायी निधी प्रवाह कार्यपद्धती लागू करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतलेला आहे। आपल्या सर्वांना माहिती असेल की डिसेंबर 2025 पासून अंगणवाडी सेविका आणि मदतनीसांचं मानधन जमा झालेलं नाही। राज्य सरकारचं झालेलं आहे, परंतु केंद्र सरकारचं मानधन जमा झालेलं नाहीये। तर त्याच्या संदर्भातच महत्त्वपूर्ण हा GR आहे। SNA प्रणाली तुम्हाला माहिती आहे की केंद्र सरकारने लागू केलेला आहे। त्यासाठी मी व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे कोणते डॉक्युमेंट लागणार हे देखील सांगणार आहे। पुढे बघा काय म्हटलेलं आहे, आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांच्या अधीनस्थ एकात्मिक बालविकास सेवा योजना ही केंद्र पुरस्कृत योजना राबवण्यात येते। त्या अनुषंगाने 2025-26 या आर्थिक वर्षाकरिता केंद्र शासनाने एकात्मिक बालविकास सेवा योजना सर्वसाधारण या योजनेकरिता संदर्भाधीन क्रमांक 4 येथील पत्रान्वये मंजुरीस म्हणजे मदर सँक्शन अनुसरून सर्वसाधारण SC/ST प्रवर्गाकरिता केंद्र हिस्साचा एकूण निधी बघा, एकूण निधी 109.38.51 कोटी एवढा निधी त्या समरूप राज्य हिस्सेचा निधी वितरित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। आणि त्याचाच हा महत्त्वपूर्ण GR काढण्यात आलेला आहे। बघा, शासन निर्णय काय झाला हे आपल्यासाठी सर्वात महत्त्वाचे ठरणार आहे। शासन निर्णय बघा काय झालेला आहे, एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत राज्यातील अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे मानधन अदा करण्याकरिता केंद्र शासनाकडून प्राप्त मंजुरी विचारात घेऊन केंद्र हिस्सा व त्यास समरूप राज्य हिस्साचा निधी खालील विवरणपत्रातील रकाना क्रमांक 2 येथील लेखाशीर्ष उद्दिष्टांमधून रकाना क्रमांक 6 येथे नमूद केल्यानुसार एकूण बघा अक्षरी इथं नमूद केलेलं आहे 182 कोटी 30,86,000 फक्त एवढा निधी नियंत्रक अधिकारी तथा एकल समन्वयक यंत्रणा ज्याला SNA प्रणाली असं म्हणले जाते। बघा, भरपूर सेविका ताईंनी विचारले की SNA प्रणाली का लागू केली, म्हणजे सिंगल नोडल एजन्सी। आता आपल्याला सिंगल नोडल एजन्सी म्हणजे एकल समन्वय यंत्रणा म्हणजे राज्याचा हिस्सा आणि केंद्राचा हिस्सा एकूण मिळून एकदमच मानधन येणार। त्यासाठी SNA स्पर्श ही प्रणाली लागू करण्यात आलेली आहे। त्यासाठी केंद्र सरकारने मंजुरी दिलेली आहे। बघा, आपल्या समोर हे केंद्र शासनाने मदर सँक्शन केलेली रक्कम आहे।
तसेच 2025-26 मधील तरतुदी, यापूर्वी वितरित केलेल्या तरतुदी आणि एकूण मदर सेन्शनच्या अनुषंगाने आदेशान्वित वितरित करण्यात आलेला निधी हे सर्व सविस्तरपणे बघा 3 नंबर, 4 नंबर, 5 नंबर आणि 6 नंबर या 6 रकान्यामध्ये नमूद करण्यात आलेले आहे. आणि 182,30,86,86 एवढी रक्कम ही अंगणवाडी सेविका मदतनीसांच्या मानधनासाठी मंजूर करण्यात आलेली आहे. केंद्र शासनाने तसेच राज्य शासनाने वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे पालन करून सदर निधी उपाययोजनात आणण्याची कार्यवाही आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना यांनी करायची आहे. याच्यामध्ये प्रवर्ग देखील पाडलेले आहेत बघा. सर्वसाधारण प्रवर्ग, त्याच्यानंतर बघा SC कंपोनंट आणि त्याच्यानंतर ST कंपोनंट असे 3 प्रवर्ग पाडण्यात आलेले आहेत आणि त्यानुसार हे मानधन आता जमा होणार आहे. तर बघा पुढे काय म्हटलेलं आहे, सदर योजनेकरिता यापूर्वी वेळोवेळी शासनाने निर्णयान्वये वितरित करण्यात आलेल्या केंद्र व राज्य हिशाच्या निधीपैकी अखर्चित निधी आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांनी यथास्थिती केंद्र राज्य शासनाच्या संबंधित यंत्रणेकडे जमा करून या शासन निर्णयान्वये उपलब्ध करून दिलेला निधी उपाययोजनात आणण्याची कार्यवाही करावी. तसेच बघा पुढं काय म्हटलेलं आहे, सदर शासन निर्णय वित्त विभागाच्या संदर्भ क्रमांक 3 येथील 30/7/2025 रोजीच्या शासन निर्णयान्वये दिलेल्या सूचनानुसार त्याचप्रमाणे आदिवासी विकास विभागाने संदर्भाधीन क्रमांक 4 व सामाजिक न्याय विभागाने संदर्भाधीन क्रमांक 4 येथील शासकीय शासन परिपत्रकान्वये दिलेल्या सहमतीनुसार निर्गमित करण्यात येत आहे. हा शासन निर्णय अत्यंत महत्त्वाचा आहे. तुम्हाला जर हा शासन निर्णय पाहायचा असेल तर www.maharashtragovernment.in या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही ही माहिती पाहू शकताय. सहसचिव महाराष्ट्र शासन वी.रा. ठाकूर म्हणजे विलास रामदास ठाकूर यांच्याकडून हे महत्त्वपूर्ण शासन निर्णय काढण्यात आलेला आहे. अत्यंत महत्त्वाचा हा शासन निर्णय SNA प्रणाली ही लागू करण्यात आलेली आहे. भरपूर जिल्ह्यांमध्ये, भरपूर तालुक्यामध्ये अंगणवाडी सेविका मदतनीसताईंकडून कॅन्सल चेक, आधार कार्डची झेरॉक्स आणि पॅन कार्डची झेरॉक्स जमा करण्यात आलेले आहे. आमच्या देखील सुपरवायझर मॅडमनी, आमचा नागरी प्रकल्प आहे, आमच्या सुपरवायझर मॅडमने आमच्याकडून कॅन्सल चेक घेतलेला आहे, पॅन कार्डची झेरॉक्स घेतलेली आहे आणि आधार कार्डची झेरॉक्स घेतलेला आहे. जर तुम्ही अजूनही ही 3 कागदपत्रे तयार केली नसेल तर सर्व सेविका ताईंना, मदतनीस ताईंना माझी या व्हिडिओच्या माध्यमातून एकच विनंती आहे ताईंनो, आपलं पॅन कार्ड, आपलं बँकेचं चेकबुक कोणतं काढायचं आहे बघा. ज्या बँक खात्यामध्ये आपलं अंगणवाडीचं मानधन जमा होत आहे त्याच बँकेचं चेकबुक काढून घ्यायचं. आणि भरपूर सेविका ताईंचं, मदतनीस ताईंचं पॅन कार्ड नाही आहे तर त्या ताईंनी देखील पॅन कार्ड काढून घ्या. काही ताईंनी कमेंट करून म्हटलं की आमच्या अजून मॅडमनी मागितलेली नाही. ताईंनो, ही SNA प्रणाली सर्वांसाठी आहे. केंद्र सरकारने आणलेली SNA प्रणाली आहे. देशभरातील ज्या अंगणवाडी सेविका, मदतनीस ताई आहेत त्या सर्वांसाठी लागू करण्यात आलेली आहे. त्यामुळे सुपरवायझर मॅडमनी सांगू द्या किंवा न सांगू द्या, सर्वांनी ही डॉक्युमेंट तयार ठेवा. कधीही तुमच्या सुपरवायझर मॅडमने डॉक्युमेंट मागितली तर तुम्हाला देता येतील. आता असं होणार नाही की एकाच जिल्ह्याला मागणार, सर्वांना म्हणजे सर्वांनाच मागणार आहे. काही ठिकाणी थोडा वेळ होईल, काही ठिकाणी लवकर होईल, पण जोपर्यंत सर्व सेविका मदतनीसांचे डॉक्युमेंट SNA मध्ये म्हणजे सिंगल नोडल एजन्सीमध्ये जोपर्यंत रजिस्ट्रेशन होत नाही तोपर्यंत सर्वांचं मानधन जमा होणार नाहीये. महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे ताईंनो. जास्तीत जास्त सेविका ताईंना शेअर करा. डिसेंबर 2025 आणि जानेवारी 2026, आता फेब्रुवारी संपत आला तरी देखील अजून अंगणवाडी सेविका मदतनीसांना फक्त अर्धेच मानधन भेटलेलं आहे. राज्याचा हिस्सा, केंद्राचा हिस्सा अजून आलेला नाहीये. त्यामुळे सर्व सेविका ताईंना अजून एकदा विनंती आहे, ही डॉक्युमेंट तयार ठेवा आणि असेच फक्त आणि फक्त अंगणवाडी संदर्भात योग्य आणि खात्रीशीर माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्कीच करा. ताईंनो, अजूनही तुम्हाला काही अडचणी किंवा समस्या असेल तर मला कमेंट करून कळवा. मी तुमच्या कमेंटचं उत्तर देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन. धन्यवाद.